मी नेचरोपॅथ श्रीकांत मुंदडा. आज फेसबुक लाईव्हमध्ये आपण कोलेस्ट्रॉल या विषयावरती चर्चा करणार आहोत की कोलेस्ट्रॉल हे नैसर्गिक उपचाराने आपण कंट्रोल करू शकतो का, नॉर्मल करू शकतो का, तर त्या दृष्टीने आपण विचार करणार आहोत. मित्रांनो, कोलेस्ट्रॉल हा शब्द जरी उच्चारला आपण तर एक प्रकारची माणसामध्ये भीती निर्माण होते की कोलेस्ट्रॉल तुमचं वाढलं आहे असं जरी कुणाला सांगितलं तर तो घाबरून जातो आणि त्याला दिसायला लागतं की अरे मला काय हार्ट अटॅक येणार की काय, माझं कोलेस्ट्रॉल वाढलं म्हणजे मी हृदयरोगी होणार की नाही. परंतु मित्राला, कोलेस्ट्रॉलला एवढं घाबरण्याची गरज नाही. जर आपण प्रॉपर केअर घेतली, जर त्याचा निसर्गोपचार वापरला तर आपण कोलेस्ट्रॉल पूर्णपणे नियंत्रणात आणून ठेवू शकतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर कोलेस्ट्रॉलचं एक लक्षात ठेवा, कोलेस्ट्रॉल म्हणजे जेव्हाही आपण लिपिड प्रोफाईल टेस्ट करतो तेव्हा डॉक्टर्सकडे आपण लिपिड प्रोफाईल टेस्ट नेतो तेव्हा प्रामुख्याने त्याच्यात काय असतं, सिरम कोलेस्ट्रॉल एक असतं, दुसरं असतं HDL कोलेस्ट्रॉल, LDL कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड. आता नॉर्मल कोलेस्ट्रॉल 250 असेल तर चालतं आणि HDL जे असतं ते साधारणतः आपल्याला 40 ते 60च्या दरम्यान असलं पाहिजे. HDL कोलेस्ट्रॉल विच इज अ गुड कोलेस्ट्रॉल. HDL म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल आहे. आणि ट्रायग्लिसराईड इज अ बॅड कोलेस्ट्रॉल. ट्रायग्लिसराईड हे खराब कोलेस्ट्रॉल आहे. आणि LDL कोलेस्ट्रॉल जे आहे ते अगली कोलेस्ट्रॉल, अजून खराब कोलेस्ट्रॉल. म्हणजे थोडक्यामध्ये हे तिन्ही, HDL हे चांगलं कोलेस्ट्रॉल आहे आणि ट्रायग्लिसराईड आणि LDL हे बॅड कोलेस्ट्रॉल आहे. तर एक लक्षात घ्या की कोलेस्ट्रॉल जेव्हा वाढतं तेव्हा नेमकं काय होतं माणसाला. अनेक लोकांना जेव्हा जास्त कोलेस्ट्रॉल वाढेल तेव्हा काही लोकांना त्रास सुरू होतो की चालताना दम लागायला लागतो, छाती भरून येते किंवा कोणाला चक्कर येते, असे बरेच प्रकार घडू शकतात. तर एकदम जास्त जर कोलेस्ट्रॉल वाढलं तर हार्ट अटॅकसुद्धा येऊ शकतो माणसाला. ही आपण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तर कोलेस्ट्रॉल वाढण्याची नेमकी कारणं काय? तर कोलेस्ट्रॉल वाढण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे व्यायामाचा अभाव. आजची जी काय झालं आहे की गतिमान जीवनशैली, आपली जी काही जीवनशैली आहे ती आज पूर्ण गतिमान झालेली आहे. प्रत्येकजण धावतो आहे, सकाळपासून त्याला धावायचं आहे, कारण EMI भरायचे आहेत, कुटुंब बघायचं आहे, पैसा कमवायचा आहे. तर त्याच्यामुळे माणूस सकाळपासून धावतो आणि माणूस व्यायाम करत नाही. 90% भारतीय आजही व्यायाम करत नाहीत. एक गोष्ट आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. फक्त 10% भारतीय आज व्यायाम करतात. तर मित्रांनो, व्यायामाचा अभाव हे कोलेस्ट्रॉल वाढण्याचं महत्त्वाचं कारण आहे, लक्षात ठेवा. रोज 35 ते 40 मिनटं जरी आपण चांगला व्यायाम केला आणि एक 10 मिनटं त्याच्याबरोबर प्राणायाम केला तरी आपण कोलेस्ट्रॉल कमी करू शकतो. परंतु बऱ्याचदा कोलेस्ट्रॉल त्यांनीसुद्धा कमी होत नाही. कधी काय असतं की आपलं लिव्हरच जास्त कोलेस्ट्रॉल बाहेर प्रोड्यूस करत असतो, कधी जेनेटिक पण असतं आणि आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे सुद्धा कोलेस्ट्रॉल खूप वाढतं. तर ह्याच्या पुढचं कारण काय की ज्याच्यामुळे आपल्याला कोलेस्ट्रॉल हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये वाढतं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 40 वयापुढील 25% लोकांमध्ये एकतर कोलेस्ट्रॉल तरी वाढलेले, ब्लड प्रेशर आहे किंवा त्यांना डायबिटीस तरी आहे. म्हणजे एकदा का तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढीव दाखवायला लागला आणि तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहिला तर तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि नुसतं हार्ट अटॅक नाही तर कधी कधी बायपास एन्जिओप्लास्टीसारखं ऑपरेशन पण आपल्याला करावं लागतं, बरोबर की नाही. तर मित्रांनो, याचं अजून महत्त्वाचं कारण काय आहे तर अमेरिकनायझेशन ऑफ इंडियन फूड. आमच्या संपूर्ण खाद्य संस्कृतीचं आता अमेरिकीकरण झालेलं आहे. तर नेमकं काय झालं आहे की सध्याच्या जीवनशैलीचं आपण जर वर्णन केलं तर फास्ट फूड, फास्ट लाईफ आणि फास्ट डेथ. फास्ट फूड, फास्ट लाईफ आणि फास्ट डेथ. तर ही जी काही गतिमान जीवनशैली आहे त्याच्यामुळे माणसाचा आहार बदलला. माणसाचा आहार आता काय झाला आहे की फक्त फास्ट फूड हे प्रमुख अन्न झालं आहे. पूर्वी हे प्रमुख अन्न नव्हतं. पूर्वी आपलं पारंपरिक अन्न होतं. आता मात्र फास्ट फूड हे आपलं प्रमुख अन्न झालं आहे. तर आता आजकाल आपण काय खातो आहे तर वडा खातो आहे, भजी खातो आहे, समोसा खातो आहे, मिसळ खातो आहे, चिवडे खातो आहे, बाकरवड्या खातो आहे, पॅटीस खातो आहे, क्रीम रोल खातो आहे, बिस्किटं खातो आहे, त्याच्यानंतर हे चिकन रोल्स असतील. म्हणजे थोडक्यामध्ये असे पदार्थ, आईस्क्रीम असेल, मस्तानी असेल, रबडी असेल, थोडक्यामध्ये भरपूर उष्मांक असलेले, भरपूर कोलेस्ट्रॉल असलेले पदार्थ आपण आता आठवड्यात 3-4 दिवस तोडवायला लागलो.
मी असं म्हणत नाही की मिसळ खाऊ नका, वडा खाऊ नका, भजी खाऊ नका. ठीक आहे, आठवड्यातनं एखाद दुसऱ्या वेळेस माणसाने हे पदार्थ खाल्ले चवीसाठी मर्यादित स्वरूपात तर त्याचं काही नुकसान होत नाही. परंतु आता हा जीवनशैलीचा भागच झाला आहे की लोकांना रोज वडापाव खाल्ला नाही तर चैन पडत नाही, कच्ची दाबिनी खाल्ली तर चैन पडत नाही, लोकांना भेळपुरी पाहिजे, पाणीपुरी पाहिजे. तर हे ह्याला आपण आहार समजू लागलेलो आहे. आणि हा एक प्रकारचा आहार आहे. पिझ्झा आहे, बर्गर आहे, पेप्सी आहे, म्हणजे सॉफ्ट ड्रिंक्स आले आहेत, सगळंच आपण हे करतो आहे, कॅडबरीज आल्या. हे मोठ्या प्रमाणावर याचं कन्झम्शन वाढलं. म्हणजे याचं कन्झम्शन वाढल्यामुळे आज आपल्याकडे कॅलरीज वाढत आहेत, कोलेस्ट्रॉल वाढतं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. एक दुसरं याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मांसाहार मोठ्या प्रमाणावर वाढला. म्हणजे पूर्वी जो मांसाहार होता तो खूप मर्यादित होता. लोकांकडे पैसे नव्हते, लोकांकडे पैसे लिमिटेड होते, त्यामुळे लोक 15 दिवसातनं 10 दिवसानं एक मेजवानी म्हणून नॉनव्हेज खायचे. काय की बाबा आज फिस्ट आहे, आज बाबा रविवार आहे, आज नॉनव्हेज खाऊया, किंवा 15 दिवसांनी. कारण पैसा नव्हता लोकांकडे. आज लोकांकडे पैसा वाढला, बाईंग कपॅसिटी वाढली, लोकांकडे पैसा प्रचंड वाढल्यामुळे काय झालं की मांसाहार वाढला. आणि मांसाहार वाढल्यामुळे हृदयविकाराचं तर प्रमाण वाढलंच, पण हे कोलेस्ट्रॉल वाढण्याचं प्रमाण वाढलं बिकॉज ऑफ मांसाहार वाढला. तर मांसाहार वाढला म्हणजे नेमकं काय झालं तर आम्ही जे मांसाहार आठवड्यातनं एखाद वेळेस करत होतो, आता आज लोक आठवड्यात 4-4, 5-5 दिवस सकाळी पण मांसाहार खात आहेत, संध्याकाळी पण मांसाहार खात आहेत. म्हणजे असं नाही नॉनव्हेज सकाळी पण संध्याकाळ पण, हम घास फूस नाही खाते असे म्हणणारी लोक आहे, हम रोज नॉनव्हेज खाते अशी पण लोक आहेत. तर हे नॉनव्हेज वाढल्यामुळे नेमकं काय झालं की रक्तातील चरबीचं प्रमाण वाढतं, रक्तवाहिन्यातल्या चरबीचं प्रमाण वाढू लागलं. आणि हा चरबीचं जो प्रमाण वाढू लागलं त्याच्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल वाढायला लागलं, रक्तवाहिन्यातलं कोलेस्ट्रॉल वाढू लागलेलं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मांसाहार मोठ्या प्रमाणावर झाला. मी असं म्हणणार नाही, जे लोक अनेक वर्ष मांसाहार करतायत मी त्यांना एवढंच सांगेन की मांसाहार करा, पण तो मर्यादित स्वरूपात असला पाहिजे आणि लिमिटमध्ये असला पाहिजे. म्हणजे अगदी हाणणे हा प्रकार नको. थोडंसं मर्यादित आपण नॉनव्हेज खाल्लं, आठवड्यातनं एखाद दुसऱ्या वेळा खाल्लं आणि त्याच्याबरोबर व्यायाम असला तर त्याचा तुम्हाला एवढा त्रास होणार नाही. परंतु आपण आठवड्यात 4-4, 5-5 दिवस जर 2-2 वेळेस नॉनव्हेज खाणार असू आणि भरपेट नॉनव्हेज खाणार असू तर आपल्याला कोलेस्ट्रॉल निश्चितपणे वाढणार आहे, आपल्याला हृदयरोग होणार आहे. ही गोष्ट आपण मित्रांनो लक्षात ठेवली पाहिजे. आणि एक छोटासा बदल आहे, छोटासा फरक लक्षात घ्या की आपण जेव्हा शाकाहारी अन्न खातो तर शाकाहारी अन्न पचायला फक्त 3 तास लागतात आणि जेव्हा आपण मटण किंवा चिकन खातो ते पचायला साधारणतः 72 तास लागतात. किती? 72 तास. म्हणजे पहिलंच नॉनव्हेज पचलं नाही तर आपण दुसरं नॉनव्हेज खातो. आणि नॉनव्हेज मोठ्या प्रमाणावर खाल्ल्यामुळे अजून काय होतं आहे की पुढे रक्तपातळच्या गोळ्यासुद्धा खाव्या लागतात, कारण रक्त जाड होतं. नॉनव्हेज भरपूर जे लोक खातात त्याच्याने रक्त आपलं जाड व्हायला लागतं. ही सुद्धा आपण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणि अतिमांसाहाराचा अजून जे काही साईड इफेक्ट आलेत मित्रांनो ते म्हणजे किडनी स्टोनचं प्रमाण वाढतं. मोठ्या प्रमाणावर किडनी स्टोन आज लोकांना जे होत आहेत त्याच्यामागे महत्त्वाचं कारण मोठ्या प्रमाणावर लोक नॉनव्हेज खात आहेत, हे लक्षात ठेवा. नॉनव्हेज मोठ्या प्रमाणावर जेव्हा खातो तेव्हा नेमकं काय होतं आहे तर नॉनव्हेजमधलं जे प्रोटीन आहे, जेव्हा आम्ही मोठ्या प्रमाणावर नॉनव्हेज खाऊ, सारखं नॉनव्हेज खाऊ, तेव्हा आपल्या हाडांमधलं जे कॅल्शियम असतं ते हे प्रोटीन त्याला बाहेर काढतं आणि हे हळूहळू आपल्या किडनी स्टोन्सच्या रूपाने हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्सिफिकेशन ज्याला म्हणतात, हे असं कॅल्सिफिकेशन होतं आणि आपल्याला वेगवेगळे आजार होतात. म्हणून मित्रांनो माझा तरी सल्ला राहील की नॉनव्हेज खात असाल तर खा, परंतु त्याला लिमिटमध्ये खा, मर्यादित खा आणि व्यायाम करून खा. तर मित्रांनो आज जी ही गतिमान जीवनशैली, व्यायामाचा अभाव आहे आणि कोलेस्ट्रॉल लोकांचं वाढतं आहे आणि कोलेस्ट्रॉल हे हृदयविकाराचं प्रमुख कारण आहे. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आता एकदा का कोलेस्ट्रॉल तुमचं वाढलं की तुम्हाला गोळ्या सुरू होतात, औषधांच्या गोळ्या सुरू होतात आणि अनेक दिवस आपण ह्या गोळ्या खात असतो. पण ह्या गोळ्या जर आपण फार प्रदीर्घ काळ खाल्ल्या कोलेस्ट्रॉल कमी करण्याच्या तर त्याचे काही साईड इफेक्ट्स हे पुढील संशोधनांमधून आलेले आहेत की त्यांनाही साईड इफेक्ट्स आहेत. कारण कसं आहे की त्या प्रकारच्या गोळ्या जेव्हा आपण प्रदीर्घ खाऊ तेव्हा आपला त्याचा लिव्हरवर पण परिणाम होतो आणि टाईप 2 डायबिटीससुद्धा होऊ शकतो जर प्रदीर्घ काळ आपण कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या खाल्ल्या तर, असं एक संशोधन आहे. तर मित्रांनो याला काही नैसर्गिक उपचार आहेत का, असं तुमच्या मनात प्रश्न असेल की बाबा कोलेस्ट्रॉल कमी करायला नैसर्गिक उपचार आहेत का.
तर मी तुम्हाला सांगेल कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी जबरदस्त नैसर्गिक उपचार आहेत आणि गेली जवळजवळ 15 वर्ष मी हे लोकांना नैसर्गिक उपचार सांगतो आहे आणि त्याच्यातनं लोकांना खूप फायदा होतो. तर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सर्वात पहिला नैसर्गिक जो उपचार आहे तो म्हणजे दुधी भोपळा रस प्रयोग. ही दुधी भोपळ्याची पावडर आहे. ही आपण पावडरही वापरू शकतो दुधी भोपळ्याची. म्हणजे सकाळी उठल्यावरती एक मोठा ग्लास पाणी घ्या, त्याच्यामध्ये साधारण 1.5 चमचा पावडर टाका, ढवळा आणि प्या. म्हणजे साधारणतः 1 ग्लास भोपळ्याचा रस तयार होतो. सकाळी उठल्या उठल्या प्या, अनुषापोटी प्यायचं आणि त्याच्यानंतर अर्धा तास काही घ्यायचं नाही. दुधी भोपळा पावडर किंवा रस हे हृदयविकार टाळण्यासाठी उत्तम आहे. त्याचप्रमाणे हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उत्तम असं दुधी भोपळ्याचा रस आहे. मित्रांनो, दुधी भोपळा रस हा मी प्रत्येकाला सांगतो की दुधी भोपळ्याचा रस प्या. तुम्हाला घरी जर बनवायचा असेल तर तुम्ही घरी बनवा आणि प्या. मी स्वतः गेली 20 वर्ष दुधी भोपळ्याचा रस पितो आहे आणि तुम्हाला सांगण्यास आनंद वाटतो की आजपर्यंत कोलेस्ट्रॉल माझे रिपोर्ट नॉर्मल येतात. कारण दुधी भोपळ्याचा रस मी रोज पितो. त्याचा हृदयविकारामध्ये फायदा आहे, हृदयरोगातही फायदा आहे. फक्त एक लक्षात ठेवलं पाहिजे की दुधी भोपळा रस पिताना कडू भोपळ्याचा रस पिऊ नका आणि काढून ठेवू नका. एवढी प्रिकॉशन्स घ्या. म्हणजे घरी भोपळा आपण विकत आणला, चांगला धुवून घ्या, त्याचा एक तुकडा चाकून बघा तो कडू आहे की नाही बघा. जर तुम्हाला कडू आढळला भोपळा तर तो फेकून द्या. 99% भोपळा कडू नसतो. आपण त्याची भाजी खातो, आपण सांबारमध्ये खातो, हलवा खातो. त्यामुळे दुधी भोपळ्याला घाबरण्याची गरज नाही. दुधी भोपळा हा कोलेस्ट्रॉल मित्र आहे, हृदयाचा मित्र आहे, कोलेस्ट्रॉल कमी करणार आहे, रक्त अल्कलाईन करणार आहे नैसर्गिकरित्या. तर दुधी भोपळ्याचा रस आपण रोज प्या. जर आपल्याला जमत नसेल तर माझ्याकडे दुधी भोपळ्याची उत्कृष्ट पावडर उपलब्ध आहे की ज्याच्यामध्ये खात्री केली जाते की कुठलेही भोपळे कडू नाहीत. मुळामध्ये पहिली ही खात्री केली जाते की भोपळे कडू नाहीत. ते चेक केल्याशिवाय पावडर बनत नाही. पाण्यात टाका, ढवळा प्या. बाहेरगावी जातो आपण, बऱ्याचदा सकाळी जमत नाही, अचानक आपल्याला भोपळे नसतात, लाईट नसते किंवा मिसेस गावाला जातात, तर भोपळ्याचा रस आपल्याला अगदी इझिली पिता येतो. कोलेस्ट्रॉल कमी करण्यास अतिशय उत्तम एक आहे. दुसरं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अजून एक चांगलं बघा औषध आहे. ते म्हणजे मध, लिंबू, लसूण, आल्याचा रस आणि ॲपल सायडर व्हिनेगर. जबरदस्त औषधी, ही नैसर्गिक औषधी आहे. अगदी मध, लिंबू, लसूण, आल्याचा रस आणि ॲपल सायडर व्हिनेगर याच्यामध्ये आहे. हे साधारणतः हा ज्यूस आपण उपलब्ध केलेला आहे. 450 रुपयाला ही बाटली मिळते. मी लोकांना सांगतो, मी स्वतः ते रोज 4 चमचे पितो. 4 चमचे रोज सकाळी प्या उठल्या उठल्या किंवा भोपळ्या रस पिल्यानंतर. त्याच्यामध्ये मध आहे, लिंबू आहे, लसूण आहे, आलं आहे आणि ॲपल सायडर व्हिनेगर आहे. ह्याच्याने फार जबरदस्त फायदा म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी होतो. कारण त्याच्यामध्ये बघा लसूण, आलं, लिंबू, मध आणि ॲपल सायडर व्हिनेगर आहे. कोलेस्ट्रॉल कमी होतो. हार्ट ब्लॉकेजेसमध्ये सुद्धा ह्या नैसर्गिक औषधाचा फार सुंदर उपयोग होतो आणि टेस्ट अतिशय छान असते. रोज सकाळी उठल्या उठल्या 4 चमचे प्या. आणि तुम्हाला मी सांगतो, तुम्ही हे मी जे काही गोष्टी सांगतो, तुमचे काही ॲलोपॅथी औषधं चालू असतील तर चालू ठेवा आणि 3 महिन्यांनी रिपोर्ट काढा. सगळं कोलेस्ट्रॉल नॉर्मल रिपोर्ट होईल. पुढे हळूहळू ॲलोपॅथीच्या तुमच्या गोळ्या डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही कमी करून घेऊ शकता. इवन बंदसुद्धा होऊ शकतील डॉक्टरांच्या सल्ल्याने, की जर रिपोर्ट अगदीच नॉर्मल असेल तर डॉक्टरसुद्धा तुमच्या गोळ्या या ॲलोपॅथीच्या बंद करू शकतात. पण ते डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्याला करायचं. अजून एक जबरदस्त औषधी आहे कोलेस्ट्रॉल कमी करण्यामध्ये, त्याला म्हणतात ओमेगा 3. या ओमेगा कॅप्सूलसुद्धा आपण उपलब्ध केलेल्या आहेत. या ओमेगा म्हणजे जवसाचं तेलच्या 1000 mgच्या कॅप्सूल्स आहेत. या 550 रुपयाला आपण उपलब्ध केलेल्या आहेत. आणि ओमेगा 3चा काय उपयोग आहे कोलेस्ट्रॉल टाळण्यासाठी हे तुम्हाला मी आता सांगणार आहे. मित्रांनो, भारतीय माणसामध्ये सर्वात जास्त हृदयविकाराचं जे प्रमाण आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ॲब्सन्स ऑफ ओमेगा 3 फॅटी ॲसिड. भारतीयांच्या आहारामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिडचं प्रमाण खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे आज आपल्याला जो हृदयविकाराची राजधानी किंवा बायपास एन्जिओप्लास्टीची राजधानी हे भारताला जे हृदयविकाराचं केंद्र म्हणलं जातं ते त्याचं तेच कारण आहे की ओमेगा 3 आपल्या आहारामध्ये नाही. मित्रांनो, ओमेगा 3चा सर्वात मोठा स्तोत्र आहे ते म्हणजे जवस. जवसाच्या तेलापासून बनलेल्या ओमेगा 3च्या 1000 mgच्या कॅप्सूल रोज आपण 2 घेतल्या पाहिजे. याचा फायदा काय होतो की ओमेगा 3 म्हणजे ट्रायग्लिसराईड, LDL, कोलेस्ट्रॉल सगळं कमी करतं. आपलं रक्तवाहिन्यांमधलं कोलेस्ट्रॉल कमी करतं.
आणि ओमेगा 3चा सर्वात मोठा फायदा म्हणजे मेंदूचा रक्तपुरवठा, डोळ्यांचा रक्तपुरवठा, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ब्लड सर्क्युलेशन, पायामधला लिव्हरमधला फॅट काढणे, असे अनेक फायदे या ओमेगा 3चे असतात. म्हणून प्रत्येकाने रोज जवसाच्या तेलाच्या या 2 कॅप्सूल रोज घ्यायच्या आणि याला काही साईड इफेक्ट्स नसतात. ही नैसर्गिक औषधं आहेत, नॅचरोपॅथी आहे, हे सप्लिमेंट्स आहेत, हे आपण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. स्त्रियांमध्ये याचा फार मोठा रोल आहे. हार्मोनल इम्बॅलन्स मध्ये फायदा होतो. आज महिलांमध्ये जो थायरॉइड प्रमाण वाढलेलं आहे त्याचं कारण असतं हार्मोनल इम्बॅलन्स. तर ओमेगा 3 जर आपण वापरलं प्रत्येक महिलेने तर तिला थायरॉइड होण्याची शक्यता खूप कमी होते. कोलेस्ट्रॉल कमी, ब्लड प्रेशर नियंत्रणासाठी सुद्धा ओमेगा कॅप्सूलचा उपयोग होतो. तर आपण प्रत्येकाने जरूर ओमेगा 3 आपल्या आहारामध्ये, आपण ते बदाममधनं मिळतं, अक्रोडमधनं मिळतं, जवसामधनं मिळतं, पण तेवढं मिळत नाही जेवढी आपल्या बॉडीची रिक्वायरमेंट असते. आणि ओमेगा 3चा डायबिटीसमध्ये पण खूप चांगला उपयोग आहे. डायबेटिक पेशंटला पण ओमेगा 3मुळे फायदा होतो, ब्लड सर्क्युलेशनला फायदा होतो. तर आपण आता ह्या ओमेगा 3 एक नैसर्गिक औषधाची सप्लिमेंटची आपण माहिती घेतली. आता अजून एक माहिती म्हणजे एक हेल्थ गार्ड नावाचं हे सुद्धा अतिशय उत्कृष्ट कोलेस्ट्रॉल कमी करणारं सप्लिमेंट आलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की हे कसलं सप्लिमेंट आहे, तर मित्रांनो आपण राईस ब्रान तेल याबद्दल ऐकलेलं आहे. राईस ब्रान तेल हे कोलेस्ट्रॉल कमी करणारं, हृदयासाठी चांगलं तेल, आणि बरेच लोक ते वापरत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे राईस ब्रान तेलला महत्त्वाचं कशाचा महत्त्व आहे, तर ओरिजिनॉल नावाचं तत्त्व असतं राईस ब्रानमध्ये. म्हणजे तांदळाच्या वरच्या कोंड्यामध्ये ओरिजिनल नावाचं तत्त्व मिळतं. आणि हे ओरिजिनल नावाचं जे तत्त्व आहे हे तत्त्व काय म्हणतात त्याला, कोलेस्ट्रॉल कमी करणारं असतं. इट इज अ पॉवरफुल अँटीऑक्सिडंट, मोस्ट पॉवरफुल अँटीऑक्सिडंट. म्हणून आपल्याला ह्या ओरिजिनॉलच्या कॅप्सूल्ससुद्धा आपण वापरू शकतो कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी. त्याचे तर प्रचंड फायदे आहेत. म्हणजे इट्स अ पॉवरफुल अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आपल्याला हृदयविकारातही त्याचा उपयोग आहे, मेंदू विकारात आहे, त्याच्यानंतर लिव्हरमधला फॅट काढण्यासाठी आहे, ब्लड सर्क्युलेशन आहे. ज्या महिलांना हॉट फ्लशेस येतात, मेनोपॉज स्टेज, त्याच्यामध्ये सुद्धा ह्या पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे, या ओरिजिनल कॅप्सूलचा उपयोग होतो. आणि 450 रुपयाला कॅप्सूल मिळतात आमच्याकडे. तर आपण त्याच्या बाबतीतही छान सप्लिमेंट आहे. आता दुसरी गोष्ट काय होतं की हे तर सगळं ट्रायग्लिसराईड, LDL कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहे. अजून एक आम्ही दालचिनीचे कॅप्सूल स्पेशली देतो, दालचिनीच्या गोळ्या देतो. LDL जे खराब कोलेस्ट्रॉल असतं ते कमी करण्यासाठी दालचिनीच्या गोळ्यांचा फार जबरदस्त उपयोग होतो. या इतर यांच्यातही पण कमी होतं, परंतु तुम्हाला सांगतो की ट्रायग्लिसराईड किंवा कोलेस्ट्रॉल हे झपाट्याने ह्या सगळ्या सप्लिमेंट्सनी कमी होतो. पण बऱ्याच लोकांचं HDL नावाचं जे कोलेस्ट्रॉल आहे, ज्याला आपण गुड कोलेस्ट्रॉल म्हणतो, चांगलं कोलेस्ट्रॉल, हे कोलेस्ट्रॉल कमी असतं. HDL कोलेस्ट्रॉल कमी असतं. आणि HDL कोलेस्ट्रॉल कमी असल्यामुळे काय होतं, तर हृदयविकाराचा धोका वाढतो. हे लक्षात ठेवा. HDL इज अ गुड कोलेस्ट्रॉल. HDL हे कोलेस्ट्रॉल नेहमी तुमचं कमीत कमी 50-60च्या दरम्यान असलं पाहिजे, ॲटलिस्ट कमीत कमी 40 असलं पाहिजे. ज्या लोकांमध्ये HDL कोलेस्ट्रॉल कमी होतो त्यांना हृदयविकाराचा धोका वाढतो, कारण ते चांगलं कोलेस्ट्रॉल, ते रक्तवाहिन्यामधलं जे चरबी काढण्याचं काम, ब्लॉकेजेस काढण्याचं काम HDL नावाचं चांगलं कोलेस्ट्रॉल काम करतं. म्हणजे सगळे कोलेस्ट्रॉल खराब नसतात, हे लक्षात घ्या. तर HDL कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला काही सप्लिमेंट्स वापरावं लागतात. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण एकतर जे वापरतो ते व्हीटग्रासच्या टॅबलेट, गवांकुराच्या टॅबलेट्स एक वापरतो. दुसरं स्पिरुलिना, जे समुद्र शेवाळ आहे, त्याच्यासुद्धा टॅबलेट्स वापरायला लागतात. हे HDLसाठी अतिशय उत्तम. 3 महिन्यामध्ये HDL कोलेस्ट्रॉल वाढतं. HDL कोलेस्ट्रॉलसाठी एक 35-40 मिनटं चाललं पाहिजे. आणि ज्यांना HDLच्या बरोबर हिमोग्लोबिन कमी असतं, HDL कमी असतं आणि B12 पण कमी असेल, तर निश्चितपणे आपण हे 35 मल्टीव्हिटॅमिनची गोळी आपण त्याच्याबरोबर घेतली पाहिजे. जर आपण हे सगळं बरोबर घेतलं तर मी मित्रांनो तुम्हाला सांगतो की HDL कोलेस्ट्रॉल वाढतं, हिमोग्लोबिन वाढतं, तुमचं B12 वाढतं. ज्या लोकांमध्ये B12 कमी असतो त्यांनासुद्धा या तरुण वयामध्ये हार्ट अटॅक येतात. त्याच्यामध्ये एक प्रमुख कारण असतं B12ची कमी. तर हे सगळी चांगली सप्लिमेंट्स आपण वापरली पाहिजे स्वतःला हेल्दी ठेवण्यासाठी, असं मला नेहमी वाटतं. मित्रांनो एक लक्षात घ्या की जर आपण कोलेस्ट्रॉलकडे दुर्लक्ष केलं, कोलेस्ट्रॉलला आपण दुर्लक्ष केलं तर काय होऊ शकतं.
तर तुम्हाला काही काळ काही होणार नाही. परंतु हळूहळू जर कोलेस्ट्रॉल सारखं वाढत राहिलं आणि अचानक जर रक्तामध्ये गुठळी तयार झाली चरबीची, तर आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो. हार्ट अटॅक येऊन बायपास एन्जिओप्लास्टी सारख्या शस्त्रक्रियेला सामोरं जाऊ लागू शकतं. म्हणून कोलेस्ट्रॉल हे कायम नियंत्रणामध्ये आपण ठेवलं पाहिजे, कायम आणि कायम राहू शकतं. हे तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगतो. हे नैसर्गिक आहे. आपण जे काही सप्लिमेंट सांगतो सगळे काही साईड इफेक्ट नसतात. हे फूड आहे, अन्नातून औषध. आमची संकल्पना काय आहे? अन्नातून औषध. तर मित्रांनो, आपण ह्याचा निश्चित वापर केला पाहिजे. मी अजून एक लोकांना सांगतो की भारतीय माणसं अजूनही मित्रांनो दीर्घायुषी नाही आहेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक मुंबईकर सरासरी फक्त 55 वर्ष जगतो आयुष्य. सरासरी ॲव्हरेज जर आपण काढला तर 55 वर्ष इज अ ॲव्हरेज लाईफ ऑफ अ मुंबईकर. एक पुणेकर सरासरी 65 वर्ष फक्त जगतो. एक पुणेकर सरासरी 65 वर्ष जगतो. आणि एक जपानी माणूस ॲव्हरेज लाईफ सरासरी आयुष्य 85 वर्ष जगतो. म्हणजे 20 वर्ष एक जपानी माणूस आपल्यापेक्षा जास्त आयुष्य जगतो. हे लक्षात ठेवा. एक जपानी स्त्री तर 88 वर्ष ॲव्हरेज लाईफ आहे. तर मित्रांनो, आयुष्य मोठं मिळालं पाहिजे, क्वालिटी मिळालं पाहिजे, प्रदीर्घ मिळालं पाहिजे आणि शेवटपर्यंत कार्यरत असं आयुष्य मिळालं पाहिजे आपल्याला. तर त्या दृष्टीने आपण ह्या वेगवेगळ्या हेल्थ सप्लिमेंटचा वापर केला पाहिजे. लोकांना वाटतं हे हेल्थ सप्लिमेंट काय वापरायचे, पण मी लोकांना नेहमी सांगतो की जसं माणसाचं वय वाढतं त्याची झीज होते, शरीराची झीज होते. ती शरीराची झीज भरून काढण्यासाठी चांगले चांगले हेल्थ सप्लिमेंट आपण वापरले पाहिजे. आणि हे अन्नपूरक असतात. हे आपल्या शरीरामध्ये ज्या डेफिशियन्सीज निर्माण होतात, जी कमतरता निर्माण होते, ती कमतरता भरण्याचं काम करतात. आणि जर कमतरता भरून निघाली तर निश्चितच तुमचं शरीर कार्यरत राहणार आणि तुम्ही प्रदीर्घ मोठं आयुष्य जगू शकता असं मला नेहमी वाटतं मित्रांनो. आणि मी लोकांना सांगतो, अनेक लोकांना वाटतं अरे काय हा शरीरावर काय खर्च करायचा का, या ही नैसर्गिक घ्यायचं म्हणजे नॅचरली त्याला खर्च आला. अरे मित्रांनो, मी त्याला म्हणतो करोडो रुपयाचं शरीर देवाने दिलं आहे. करोडो रुपयाचं. प्रत्येक एक पार्टने तुम्हाला 20-25 लाखाचा दिला. डोळे 25 लाखाचे दिले, ब्रेन 25 लाखाचा दिला, हार्ट 25 लाखाचा दिला, किडनी 50 लाखाच्या दिल्या. प्रत्येक गोष्ट 2 हात 10 लाखाचे दिले, 2 कान 10 लाखाचे दिले. तर एवढं करोडो रुपयाचं शरीर देवाने तुम्हाला फुकट दिलं आहे, फ्री. एकही पैसा देवाने चार्ज केलेला नाही. ते हे काही मेंटेनन्स फ्री नाही. हे जसं वय वाढेल तसं याचं मेंटेनन्स वाढणार. जसे आपण कार मेंटेनन्सला वर्षाला 10,000 देतो, इन्शुरन्सचे पैसे भरतो, लिफ्ट मेंटेनन्स भरतो, डिश टी व्हीचे पैसे भरतो, प्रत्येक गोष्टीचे पैसे भरतो आपण, बरोबर की नाही. स्कूटरचं मेंटेनन्स करतो, सर्व्हिसिंग करतो. तर आपल्या शरीराची सुद्धा ही ऑइलिंग ग्रीसिंग आहे. मी लोकांना नेहमी सांगतो की तुम्ही पहिली 40 वर्ष फुकट जगलात, पुढची 40 वर्ष फुकट जगता येणार नाही. पहिली 40 वर्ष तुम्ही फुकट जगलात, पुढची 40 वर्ष तुम्हाला फुकट जगता येणार नाही. पुढची 40-45 वर्ष जर तुम्हाला प्रदीर्घ चांगलं आयुष्य, कमीत कमी हॉस्पिटलायझेशन असं जर हवं असेल तर आजच तुम्ही चांगली चांगली हेल्थ सप्लिमेंटचा वापर करायला सुरुवात करा. आणि तुम्हाला या बाबतीत माझा काही कधी सल्ला लागला तर माझा मोबाईल नंबर आहे 9822041759 9822041759. याच्यावर माझ्याशी तुम्ही कधीही संपर्क साधू शकता आणि माहिती घेऊ शकता. धन्यवाद. बाय बाय मित्रांनो. पुढच्या कार्यक्रमात आपण भेटूया.